लंच करण्याकरता टिकेकर मॅडम, जयंत कुलकर्णी आणि रोहित प्रसाद कौल या सगळ्यांनी घरून परिश्रम घेतले. त्यानंतर मी त्यांच्या प्रथमता थोडं मी माईक जवळ करा, माईक असा हॉरिझॉन्टल करा, माईक असा 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 हां. थोडं आज या निमित्तानं मी थोडं स्वतःविषयी म्हणजे कॉलेजविषयी, कॉलेजविषयीचा माझा संबंध हा शैक्षणिकदृष्ट्या जर बघितला तर जवळजवळ 55 वर्ष. 1963ला मी झालो, रिझल्ट शीट घेऊन भरांड्यातून निघालो होतो. व्हाईस प्रिन्सिपल होते B.A. जोशी म्हणून. ते म्हणाले, काय रे पास झालास का? जातो सर्व्हिसला कधी येतो तर नाही आलो, मोठ्यापासून ये म्हणा. आणि त्यापासून 1963 पासून करिअर सुरुवात झाली. त्यानंतर हे सगळा प्रवास बऱ्याचशा तर हे सगळा प्रवास या सगळ्या प्रवासामध्ये साधारण 2001 झालं, पण त्याच्या अगोदर 90 सालापासून मी M.Tech आणि PhDला घ्यायचो. आणि ही परंपरा 2001ला जरी रिटायर झाली तरी पुढे 13-14 वर्षापर्यंत माझ्या वयाची 75 होईल तोपर्यंत ही काय मी वयाच्या 74-75 वर्षापर्यंत कॉलेजला M.Techला गायडन्स म्हणून किंवा लेक्चर्स म्हणून मी जात होतो. त्यामुळे हा जर प्रवास मिळाला तर 1963 55 वर्षाचा हा प्रवास. या प्रवासामध्ये जे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत भरपूर आहेत, ते कायम म्हणजे अजूनही माझ्यापेक्षा 2 वर्ष जरी सिनियर असले तरी ते मी 1963ला जॉईन झालो, तेही 1963ला जॉईन झाले, पण ते 2 वर्ष बाहेर सर्व्हिस करून जॉईन झाले. त्यामुळे आमचा हा प्रवास हा फारसा पाहून आता या सगळ्या 50-55 वर्षाच्या प्रवासानंतर आणखी एक पॅरलल प्रवास सुरू होता. तो पॅरलल प्रवास असा सुरू होता की 1965 साली जेव्हा कॉलेजमध्ये हॉस्टेल बांधायचे, मेस बांधायचे अशी जेव्हा रिक्वायरमेंट निर्माण झाली, नुकतंच अर्थक्वेक झाला होता. त्यावेळेला बापूसाहेब कानेटकर प्रिन्सिपल होते. त्यांनी आम्हाला दोघांना बोलावलं आणि म्हणजे तुम्ही दोघांनी उद्यापासून हे काम करायचं. म्हणजे त्यामध्ये डिझाईन, सुपरविजन हे सगळं त्यांनी आमच्या घरात ते आम्ही आनंदाने घेतलं. आता ह्याचा फायदा काय होता की ती माझी प्रोफेशनल जी लाईन आहे ती सुरू झाली आणि ती कॉलेजमध्ये सुरू झाली. ती 65-66 पासून बापूसाहेब कानेटकरांच्या ज्या मी आम्हाला सांगितलं त्यावेळेस आणि मग नंतर कॉलेजची बरीच कामं करते. डिझायनर केली, डॉक्टर टँक वापरतो केला, नंतर मला वाटते स्टाफ क्वार्टर्स ही सगळी कामं ते आमच्याकडे आपोआपच यायचं. आणि ही प्रोफेशनल जाईल आणि अकॅडमिक जाईल ह्या दोन्ही जाईल. आणि 2001 साली रिटायर झाल्यानंतर ज्यावेळेला मला ही संधी मिळाली त्यावेळेला प्रोफेशनल सर्व्हिस म्हणून सुरू केलं. आणि आता रस्त्यासमोर असोसिएट हे ऑफिस आणि त्या गोष्टी आता व्यक्ती माझा मुलगा आणि सून
नामचे आर्किटेक्ट आहे, तसं मुलगा आहे तो स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहे. त्यामुळे 2001-2 पासून या दोघांच्या विशेषतः ती आल्यापासून म्हणजे 2005 पासून ऑफिसची त्यांनी भरपूर वापर केलेला आहे. संबंध महाराष्ट्र आणि खूप फारकत करणार एवढं सगळ्या ठिकाणी आम्ही आता काम करत असतो. आमच्याकडे 25-26 इंजिनियर्सचा स्टाफ आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जी कामं मिळत गेली त्यामध्ये की जे माझे एमटेकचे विद्यार्थी होते 100 एमटेकचे विद्यार्थी ज्यांना मी गाईड केले असे डिसर्टेशनचे त्या लोकांचा फार फायदा त्यांच्याकडून कामं सुरुवात केली गेली आणि आता जे आमच्याकडे काम आहे आता आम्ही 6 महिन्यापासून 22 महिन्यापर्यंत सगळ्या प्रकारची काम सुरू तो आम्ही मागच्या वर्षी प्रधानमंत्री पेपरमध्ये बातमी आली म्हणून तर बारामती बस स्टँड पेपरमध्ये बातमी आली म्हणून बऱ्याच लोकांना कळतं ते बारामती बस स्टँडचं डिझाईन आम्ही पुण्याचं सर्किट हाऊसचं डिझाईन आम्ही केलेलं आहे. चिकमगळूरमध्ये जवळ 48 अपार्टमेंट 8 मजली ही आम्ही केली. नंतर आंध्र प्रदेशमध्ये अक्षय बिल्डर्स म्हणून आहे त्यांच्याकडून 12 एक 50 वाटते अशी भरपूर कामं ह्या गेल्या 10-15 वर्षात केलेली आहे. सुनेचा आणि मुलाचा त्यामध्ये फार मोठा वाटा आहे. त्या मुलाला सांगण्याकरता पण आता मी इथे थांबलो प्रोफेशनली तेव्हा थांबलो ज्यावेळेला माझं वय 80 झालं त्यावेळेला मी प्रोफेशनली थांबलो. पण आता अजूनही 1-2 तास इथे असतं. पण हे जे करणं आहे मला कॉलेजचं जे ऋण आहे ते दोन्ही दृष्टीनं आहे. अकॅडमिक आहे त्याचप्रमाणे माझ्या प्रोफेशनल सर्व्हिस म्हणजे मला मान्य करायला पाहिजे जेवढं